चंदगडचा शिमगा, लोकसंस्कृतीचा जिवंत वारसा, पारंपरिक सोंगे, खेळ आणि ढोल ताशांच्या गजरात उत्सव. गुढीपाडव्यापर्यंत चंदगड शहरात सुरू राहतो शिमगा. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चंदगड तालुक्यात सध्या शिमगा अर्थात होळी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. लोकसंस्कृतीचा जिवंत वारसा मानला जाणारा हा उत्सव केवळ सण म्हणून नव्हे तर सामाजिक ऐक्य, लोककला आणि ग्रामीण जीवनाचा आत्मा म्हणून ओळखला जातो. गावोगावी पारंपरिक सोंगे, खेळ, ढोल ताशांचा गजर आणि लोकगीतांच्या सुरावटीने संपूर्ण तालुका सणमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. कोकण आणि कोल्हापूरच्या सीमेवर वसलेला चंदगड तालुका भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असला तरी सांस्कृतिक परंपरेच्या जपणुकीत हा भाग अत्यंत समृद्ध मानला जातो. शिमगा उत्सव म्हणजे या भागातील लोककलेचा जागर आणि परंपरेचा उत्सव मानला जातो. गावागावात रंगबिरंगी सजावट, रांगोळ्या, तोरणे, पारंपरिक झेंडे आणि ढोल ताशांच्या गजरामुळे वातावरणात उत्साहाची लहर दिसून येते. चंदगडच्या शिमग्याची सुरुवात व्हळीचे लग्न या अनोख्या पारंपरिक विधीने होते. होळीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या व्हळीचे मंगल लग्न लावून या उत्सवाला औपचारिक प्रारंभ केला जातो. त्यानंतर ढोल, ताशा, झांज आणि हलगीच्या तालावर सादर होणारे पारंपरिक खेळ आणि सोंगे पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र जमतात. या खेळामधून ग्रामीण जीवनातील सामाजिक विषय, कौटुंबिक नातेसंबंध, विनोद, उपरोध आणि समाज प्रबोधनाचे प्रभावी दर्शन घडते. कलाकार विविध पारंपरिक वेशभूषा, रंगीबिरंगी मुखवटे आणि पात्राच्या रूपात साकार होऊन घराघरात जातात. देव, दानव, राजा, राणी, शेतकरी, व्यापारी, शिक्षक आणि अधिकारी अशा विविध व्यक्तिरेखांमधून समाजातील वास्तव प्रभावीपणे मांडले जाते. शिमग्यातील सोंगे आणि खेळे ही केवळ करमणूक नसून लोकजीवनाचे जिवंत प्रतिबिंब मानली जातात. ग्रामीण बोलीभाषा, लोकगीते, पारंपरिक नृत्य आणि विनोदाचा अनोखा संगम या सोंगामधून पाहायला मिळतो. लहान मुले, महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक या लोककलेचा मनमुराद आनंद घेताना दिसतात. दरम्यान रंगपंचमीच्या निमित्ताने चंदगड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोंग काढण्याची परंपरा संपन्न होते. सकाळपासूनच तरुण मंडळी सोंगे काढत गावोगावी सांस्कृतिक परंपरेला मानाचा मुजरा देतात. मात्र चंदगड शहराची परंपरा काहीशी वेगळी असून तेथे शिमग्याचा उत्सव गुढीपाडव्यापर्यंत सुरू राहतो. त्यामुळे शहरातील प्रत्येक रात्र नव्या आणि आकर्षक सोंगांनी उजळून निघते. आजच्या आधुनिक युगात मोबाईल आणि सोशल मीडियाचा प्रभाव वाढत असला तरी चंदगडचा शिमगा तरुण पिढीला आपल्या मातीतल्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे. अनेक गावांमध्ये युवक स्वतः पुढाकार घेऊन खेळे, सोंगे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत लोककलेचा वारसा जपत आहेत. एकूणच चंदगडचा शिमगा हा केवळ होळीचा सण नसून लोकसंस्कृतीचा उत्सव, सामाजिक एकोप्याचा महोत्सव आणि ग्रामीण जीवनाचा आत्मा ठरत आहे. आर न्यूजसाठी राजेंद्र शिवणगेकर, चंदगड. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.